महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला कार्यालयामधून रस्त्यावर आणायला संघर्ष करायला ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी शिकवलं, सतत संघर्ष, सतत चळवळ, आणि त्या संघर्ष आणि चळवळीतून भारतीय जनता पार्टी एका विशिष्ट समाजाची पार्टी न राहता सर्व समाजाची पार्टी ज्यांनी केली, त्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा जन्मदिवस आहे. त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मिळालेलं आहे. गोपीनाथरावांनी ज्या प्रकारे पक्ष वाढवला त्याची जाणीव भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. माझं सुदैव असं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून गोपीनाथरावांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कामाची सुरुवात केली. त्यांच्या मागोमाग त्याच विद्यार्थी परिषदेमध्ये मला काम करायला मिळालं आणि त्यामुळे एकाच संघटनेतले कार्यकर्ते म्हणून आमच्यावर जरा विशेष प्रेम गोपीनाथरावांचं होतं. 2008 साली प्रकाश जावडेकरांच्या 2008 साली गोपीनाथरावांनी ज्यावेळेला प्रकाश जावडेकरांच्या पराभवानंतर पुणे पदवीधरची निवडणूक लढवण्याचा विषय आला, त्यावेळेला 2007ला 1 वर्ष आधी मला बोलवून असं म्हटलं की वर्षानुवर्ष पुणे पदवीधरची निवडणूक ही पुण्यातून लढवली गेली. ही निवडणूक जर आपल्याला 5 जिल्ह्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून लढवता आली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पोहोचवायला आपल्याला खूप मदत होईल. मी गोपीनाथरावांना अतिशय नम्रपणे म्हटलं की तुम्ही मला खूप वर्ष पाहता, निवडणुका माझा स्वभाव नाही, आम्ही आहोत ना म्हणाले. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं की त्यांनी पाठीशी उभे राहून प्रचंड खंबीर साथ दिल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने पहिला विजय हा पुणे पदवीधरच्या निमित्ताने झाला. आणि गोपीनाथरावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जी शिकवणूक दिली की कोणाही अंगावर घ्यायला शिक. आणि त्याप्रमाणे आपण पाहिलं असेल की गेल्या 5-7 वर्षामध्ये गोपीनाथरावांनी जे शरद पवारांना अंगावर घेतलं ते झाडं आधी कोणी गेलं नव्हतं. त्यांच्या पावलावर पावलं ठेवून आदर राखतो. त्यांनी पण कधी पवारांबद्दल अनादर व्यक्त नाही केला, मी पण कधी व्यक्त नाही केला. परंतु माझी पार्टी मजबूत करायची असेल, माझी पार्टी मोठी करायची असेल तर त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो सक्षम पक्ष आहे त्याला अंगावर घ्यायला शिकलं पाहिजे. हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं आणि गेल्या 5 वर्षामध्ये अक्षरशः पळता भुई थोडी करून सोडली आपण. त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1 नाही, 2 नाही, 20-20, 22-22 आमदार. अगदी या पडत्या काळात सुद्धा त्यांचे 21 आहेत तर आपले 18 आहेत अशी स्थिती गोपीनाथरावांच्या प्रेरणेमुळे आपल्याला निर्माण करता आली. गोपीनाथराव अचानक गेले, आपल्या कोणाच्या धनीमणी नसताना गेले. जेव्हा जेव्हा सांत्वन करायला मिळालं त्यावेळेला पंकजाताई म्हणाले की भर ताटावरून परमेश्वराने त्याला नेलं. पण तुम्हाला आश्चर्य असं वाटतं की पंकजाताई निराश झाल्या नाहीत, खचून गेल्या नाहीत. कुटुंबाची सगळी काळजी करून, वहिनीसाहेब समोर बसलेला आहे, कुटुंबाची सगळी काळजी करून सगळ्या कुटुंबाला सावरत त्यांनी समाजालाही नेतृत्व केलं. महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रवास केला, विधानसभा एकदा जिंकल्या, दुसऱ्यांदा जिंकल्या, अतिशय उत्तम मंत्री म्हणून काम केलं. पूर्ण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक आरोप झाले, पण त्या आरोपांची कधी काळजी केली नाही. आणि त्या आरोपांची काळजी न करता अतिशय सक्षमपणे आपलं खातं सांभाळलं, महाराष्ट्रातल्या भाजपला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. मला हे मान्य आहे की त्या पराभूत झालेल्या आहेत. मला हे मान्य आहे की तुमचं काही म्हणणं आहे, पंकजाताईंचं काही म्हणणं आहे. अनेक वेळेला आम्ही बोलतो, अनेकांना आश्चर्य असं वाटत असेल, टीव्हीला आश्चर्य असं वाटत असेल की अरे पंकजाताईंच्या मनात दुःख आहे, पक्षाबद्दल एकाचा राग आहे आणि हे सारखे एकमेकाशी काय बोलत आहेत. आम्ही एकमेकाची सुखदुःखच शेअर करतो की काय झालं, कसं झालं, काय व्हायला नको होतं. आणि त्यामुळे मी नाथाभाऊंचे दुःख समजू शकतो. माझ्या आयुष्यात मला कधी पराभव सहन करावा लागला नाही, तेव्हा मला म्हणणं सोपं आहे. परंतु नाथाभाऊंचं तिकीट एका अर्थाने दिलं गेलं नाही. ते म्हणत होते की लास्ट मिनिटला माझ्या मुलीला तिकीट देणं हे सोयीचं होणार नाही, तरी पार्टीने आग्रह केला की तुम्ही मुलीला लढवा. आणि त्यानंतर पराभव झाला, थोडक्याने पराभव झाला.
1800 म्हणजे खरं म्हणजे प्लस मायनस 900 मताने रोहिणीताई पराभूत आहे. तेव्हा ते दुःख मी समजू शकतो. आणि त्यावेळी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आदेश देण्याची माझी पद्धत नाही की नाथाभाऊ तुम्ही बोलू नका. दुःख आहे, तुम्ही व्यक्त केलं पाहिजे. मी एवढीच खात्री देऊन या ठिकाणी माझं बोलणं संपवेल की ह्या ज्या आपल्या व्यथा आहेत, ह्या ज्या आपल्या तक्रारी आहेत, त्याची नक्की दखल घेतली आणि ह्या तक्रारी आणि वेदना ज्या आहेत त्याच्यावर नक्की काही ना काही उत्तर काढलं जाईल. मी दोघांनाही अशी विनंती करेन की भविष्यामध्ये ज्यावेळेला सगळं चांगलं होईल त्यावेळेला तुम्हाला अपराधीपणे वाटता कामा नये. अरे ह्या सगळ्यांनी तर हे भरून काढलं आणि आपण काय काय भरून काढलं. आणि तेव्हा शब्द आणि विशेषतः मराठी शब्द फारच संवेदनशील असतात, ते जपून वापरायचे असतात. आणि त्यामुळे मी विनंती करेन या सगळ्यांना की ह्या सगळ्याची दखल घेतली जाईल, ह्या सगळ्यांना उत्तर काढलं जाईल. आगामी काळामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की अरे हे सगळं नीट झालं. ते नीट होत असताना बोलण्यातून स्क्रॅचेस, जखमा करू नका, ज्या जखमांची नंतर तुम्हालाच एका अर्थाने संकोच वाटेल की अरे यांनी सगळं नीट केलं, आपण काय बोलून बसू. ते बोलताना काही घटना घडल्याचे मला मान्य आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांनाच आपण सगळेजण शांतपणे, कुटुंबामध्ये भांडण झालं तर रस्त्यावरून नाही भांडण करतो. रस्त्यावरून भांडण करणारी माणसं वेगळी असतात. आपण कुटुंबामध्ये बसतो, चर्चा करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांना आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी जर पक्षांचं सुद्धा नशीब महादेव जानकरांनी मान्य केलं की एवढा सन्मान आणि कुठेही मिळाला नाही. आणि तुम्ही या पार्टीने आपल्याला खूप भरभरून दिलेला आहे. काही ना काही चुका झाल्या, पक्षाच्या चुका नाही झाल्या, माणसांच्या झाल्या. पक्षानुसार राखा, पक्षानुसार राखा. मी मगाशी येताना नाथाभाऊ आणि मुंडेकरांना म्हटलं की तुम्ही पक्षात राहून असं म्हटलं पाहिजे, आम्ही राहणार आहोत, तुम्हाला पटत नाही तर तुम्ही जा, असं आम्हाला म्हणा ना. की समजा माझी चूक असली तर म्हटलं, ते नाथाभाऊन काय म्हटलं, हे चालायस, पक्ष मी उभा केला, मी कसं जाईन, तू जा म्हणायचं. तुम्ही पुढे जाण्याची भाषा करता, तुम्ही पुढे स्वतंत्र पक्ष निर्माण करण्याची भाषा करता. पक्षात राहून संघर्ष करा, चुका असतील त्या सांगा. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे मी एकच उपमा देऊन माझं बोलणं संपवेन की ह्या वेळेला अवेळी पाऊस आला, प्रचंड पाऊस आला, पिकाचं नुकसान झालं, गारा पडल्या, विजा काढल्या. नाथाभाऊंसारखी माणसं म्हणले की काय झालं, अचानक काय चाललंय. तसंच समाजामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काय चाललंय, हे कसं काय चाललंय, हे असं त्या अवेळी पावसाच्या बाबतीत जसं वाटतं तसं चाललंय. आता अवेळी येणाऱ्या पावसाला थांबवता येत नाही, हे बाबा थांबले असं म्हणता येत नाही. पण अवेळी घडणाऱ्या घटनांच्या बाबतीमध्ये माणसं जिवंत असल्यामुळे बसून ते मार्ग काढता येतो ना. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यातून मार्ग निघेल. रात्रीनंतर दिवस उजाडतो याची आपण सगळ्यांनी खात्री बाळगा. पुन्हा एकदा ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये भारतीय जनता पार्टी पोहोचवली, माझ्यासारख्या गिरणी कामगाराच्या मुलाला आमदार केलं, मंत्री केलं, त्या गोपीनाथरावांना विनम्र अभिवादन करतो आणि माझं बोलत होतो. खरं तर त्यांच्या भाषणाकडे गली गलीतील लोक टीव्हीकडे डोळे लावून आणि दिल्लीतील लोक कान लावून बसलेले त्या रणरागिणी पंकजाताईंना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा. अमर रहे, अमर रहे. कोण अली रे कोण.